चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आपण सकाळी एक अपडेट दिली होती. या ठिकाणी अनेक शेतकरी उपोषणासाठी बसले आहे. कांदा मका उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि सुरू असताना या ठिकाणी आता प्रशासकीय लेवलवरचे अनेक अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहे आणि दिंडोरी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्करजी भगरे साहेब, ज्यांना आपण संसदेच्या पटलावरती कांद्याचा असो किंवा द्राक्षाचा प्रश्न असा कणखरपणे मांडताना बघतो, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सोबत आणि त्यांच्याच सोबत आपण आता बातचीत करणार आहोत. साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपले ज्या शेतकरी चांदवड तालुक्याचे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे, तुम्ही नेहमी कांद्याचा असो किंवा द्राक्षाचा प्रश्न हा मांडत असतात. आज तुम्ही या शेतकऱ्यांच्या बाबतीत आज काय सांगाल? आज चांदवड तालुक्यातील सर्वच कांदा उत्पादक शेतकरी, सर्वपक्षीय नेते मंडळी आज कांद्याच्या संदर्भामध्ये आमरण उपोषणाला बसले. आज जरी आमरण उपोषणाला बसले, परंतु एक महिनाभरापासून सातत्याने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मग तहसील कार्यालय असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली होती की यामध्ये सरकारने लक्ष घालावं. कारण आज लाल कांद्याचं उत्पादन आहे. लाल कांदा हा काही न टिकणारी वस्तू आहे आणि त्यामुळे त्याला चांगला भाव मिळावा ही शेतकऱ्यांची जी भावना आहे. कारण एकरी आपल्या क्विंटलला 2,000 रुपयाच्या जवळपास उत्पादन खर्च येतो आणि आज 700-800 रुपयांनी किंवा 1,000 रुपयांनी कांदा जर विकला जात असेल तर शेतकऱ्याला 1,000 रुपयाचा तोटा होतोय. आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावी, कांद्याची जी धोरणं आहे ती स्पष्ट करावी आणि आजपर्यंत जो कांदा विकला गेला आहे त्याला अनुदान द्यावं ही मागणी. आणि त्याचबरोबर जी मका सध्या दुसरं मक्याचं उत्पादन होतंय, परंतु शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर सुद्धा जो मका शासनाने हमी भावाने खरेदी करायला पाहिजे होता, आज जो माझ्यामध्ये माहितीप्रमाणे एका सेंटरला 1350 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, परंतु आज 2 महिन्यामध्ये फक्त 300 शेतकऱ्यांचे मका खरेदी झाली. उरलेले 1000 शेतकरी अजून खरेदी याच्यापासून वंचित आहे. आणि आता तर कळतंय की 28 फेब्रुवारीपर्यंतच मका खरेदी केली जाणार आहे. तर ती मुदत वाढ मिळावी, त्याचबरोबर उद्दिष्ट वाढून द्यावं आणि मका जे खरेदी केंद्र आहे, हमीभाव खरेदी केंद्र, त्याच्यावरती कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दिली तरच ही उद्दिष्ट साध्य होणार आहे. आणि या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जे आमरण उपोषण केलंय त्याला मी पाठिंबा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने उपस्थित आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणजे याच्यामध्ये केंद्राने लक्ष घालणं गरजेचं आहे, राज्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि उद्या मी दिल्लीला जाऊन संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून कांद्याच्या बाबतीमध्ये सातत्याने माझे संसदेत असतील किंवा मंत्री महोदयांना भेटून प्रयत्न चालले. उद्या मी तो कांद्याचा असेल किंवा मक्याच्या खरेदीचा विषय असेल तर त्यामध्ये लक्ष घालून मंत्र्यांनी यात तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ही जी शेतकऱ्यांची भूमिका आहे ती रास्त आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलोय. चांदवड मधल्या शेतकऱ्यांचं आमरण उपोषण आणि थेट उद्या दिल्लीच्या पटलावर हे उपोषणाचं जे आश्रय आहे, जे शेतकऱ्यांनी उगारलेलं आहे, त्या संदर्भात मांडणी भास्कर भगरे साहेब या ठिकाणी करणार आहेत. त्याचसोबत जो मक्याचा प्रश्न आहे, मक्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आताच बोलल्याप्रमाणे 1350 लोकांचे मकाची नोंदणी झालेली होती एक ला, तर 300च शेतकऱ्यांची मका घेतली गेली आणि 1000 पेंडिंग आहे. नोंदणीकृत मका पडलेली असताना देखील आपल्या सोबत आता या ठिकाणी AR मॅडम आहेत, शेळके मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ज्यांच्या सहकारावर चांदवड तालुक्याच्या खरेदीवर पकड असते, अशा या जबाबदार मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. जे मकाच्या संदर्भामध्ये जो मका पेंडिंग आहे खरेदी, शेतकऱ्यांचे 5-5, 10-10 दिवसापासून वेटिंगला असून देखील सुद्धा आपल्या खरेदी केंद्रावर आल्यानंतर आमच्याकडे बारदान शिल्लक नाहीये, खरेदी बंद आहे, अनेक कारणं दिल्या जातात. या संदर्भात आपण काय सांगाल? या संदर्भात डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसर यांचं नियंत्रण आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की शासनाकडून ज्या प्रमाणात उद्दिष्ट येत आहे आणि बारदानांची उपलब्धता येते त्या प्रमाणात ह्या खरेदी केंद्रांवरून खरेदी केली जाते आणि विभागाकडून राज्य शासनाकडून केंद्र शासनाला देखील विनंती करण्यात आली आहे की आम्हाला उद्दिष्टही वाढवून मिळावं आणि मुदतवाढ देखील मिळावी. तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद. उद्या आज वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कांदे मकाचे ट्रॅक्टर भरून उभे आहे. पाऊस जर आला, शेतकऱ्याच्या मकाचं आतोनात जर नुकसान झालं, याला जबाबदार कोण असणार? सध्या तरी मी एवढंच सांगू शकेल की आम्ही शासनाकडे विनंती करतोय, शासनाकडे विनंती करतो, नेहमी विनंती करतो असंच बोललं जातं. अधिकारी लोक देखील या ठिकाणी
अंग सटकण्याचा एक प्रकारचा प्रयत्नच करतात. या ठिकाणी आपले चांदवड तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. साहेब, आपल्यासाठी या शेतकऱ्यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि निवेदनाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी असं मांडलं होतं की आमच्या शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी किंवा अनेक इथं ज्या दिलेल्या मागण्या आहे या मागण्यांचा काहीतरी निर्णय लावावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू. त्या संदर्भात आपण प्रशासकीय लेवलला काय पाठपुरावा केलेला? सर्वप्रथम जे उपोषण प्राप्त झालं ते आपण उपोषणाचं पत्र प्राप्त झालं, निवेदन प्राप्त झालं, ते आपण शासन दरबारी पाठवलेलं आहे. त्याच प्रकारे मॅडम करवी ही आपण संचालक यांच्याकडे पाठवलं की बाबा कांदा भाव जो आहे आपण शेतकऱ्यांना दिला पाहिजे. म्हणजे सदरची बाब जी आहे शासन दरबारी पोहोचलेली आहे. ह्याला विषय आपला मका खरेदीचा तोही विषय आज आपण डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी बोललो. दिल्ली दरबारी सदर विषय म्हणजे तुमचं लक्षांक वाढवण्यासाठी त्याच प्रकारे मुदत वाढवण्यासाठीचा विषय प्रलंबित आहे आणि तो नक्कीच मंजूर होईल. विषय प्रलंबित आहे असं या ठिकाणी तहसीलदार साहेबांचं देखील म्हणणं आहे. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे साहेब आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी म्हणणं ऐकून घेऊया. साहेब, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? खरं तर गेले आपण वर्षभरामध्ये बघितलं असेल, चांदवड हा दुष्काळी तालुका आहे आणि मागच्या वर्षी पाऊस पाणी चांगलं झाल्या कारणाने शेतकऱ्यांनी आपली पिकं या ठिकाणी उभी केली. मग प्रामुख्याने मका असेल आणि कांदा असेल ही पिकं आपल्या तालुक्यात घेतली जातात. परंतु वर्षभरापासून पाहिलं तर आपण या ठिकाणी कुठलाही कांद्याला चांगला भाव नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. मका हमी भावाने खरेदी केल्या जाते, परंतु सरकारचं धोरण त्या ठिकाणी खरेदी करण्याचं अतिशय जे आपण लिमिट म्हणतो ते कमी आहे. जवळजवळ तालुक्यात जर आपण बघितलं तर 1800 शेतकऱ्याची नोंद झालेली आहे आणि अद्यापपर्यंत सगळ्या सेंटरचा जर विचार केला तर अवघे 400 ते 450 500 शेतकऱ्यांची त्या ठिकाणी खरेदी झालेली आहे आणि 28 तारखेला मका खरेदी बंद पण होते आहे असं कळतंय. जर असं झालं तर जवळजवळ 90% शेतकरी त्या ठिकाणी आपला माल किंवा आपली मका शासनाला देऊ शकणार नाही. पर्यायाने हे मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं आणि त्यांना या ठिकाणी आपल्याला मुदतवाढ मिळावी यासाठी खऱ्या अर्थाने उपोषण आहे. हमी भाव जो आहे त्या हमी भावाला कांद्याला पण हमीभाव मिळावा, कारण अनुदान दरवर्षी आपण जर बघितलं तर कांद्याचा भाव पडला तर सरकार अनुदान देतं. आता तर अधिवेशन चालू झालेलं आहे. आमची हीच मागणी आहे की जो कांदा 700, 800, 900 हजाराच्या आत विकला गेलेला आहे त्याला सरकारने सरसकट 1500 रुपये अनुदान द्यावं आणि हमीभाव कांद्याला देता आला तर त्यासाठी सरकारने आणि केंद्राने विचार करावा. यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन किंवा शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच हे आंदोलन या ठिकाणी सर्वपक्षीय नेतेगण असतील, शेतकरी असेल यांनी सुरू केलेलं आहे. सरकारने दखल घेतली नाही ते आंदोलन अजून तीव्र या ठिकाणी होईल याची खऱ्या अर्थानं आम्ही. आज जे अधिकारी आपल्या भेटीसाठी आले, आज तुमचं उपोषण त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही मागे घेणार की चालूच ठेवणार? उपोषण चालूच राहणार. उपोषण हे चालूच असणार आहे. अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आले परंतु तोडगा असा निघत नसल्यामुळे हे उपोषण चालू असणार आहे. आताच काही शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलचा संपर्क केल्यानंतर चॅनलशी बोलताना सांगितलं की आमचा कांदा लागणीसाठी 7,000 रुपये एकर खर्च आला आणि काढणीसाठी पुन्हा 7,000 रुपये बिघ्याला खर्च आला आणि त्या बिघ्यामध्ये ट्रॅक्टर भरला. ट्रॅक्टरचं भाडं 1,000 रुपये लागलं आणि कांद्याच्या ट्रॅक्टरचे 20,000 रुपये झाले. विचार करा, खताचा कसलाही याच्यामध्ये हिशोब नाहीये आणि 16,000 रुपये खर्च झालेला आहे. 4,000 रुपये शेतकऱ्याकडे उरलेले आहे, पण त्या 4,000 मधून खताचा देखील खर्च आहे. अशी दयनीय अवस्था या शेतकऱ्याची झालेली आहे आणि याच संदर्भात ह्याच मागण्या घेऊन या ठिकाणी चांदवड तालुक्याचे अनेक नेते असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्यांचे आंदोलनकर्ते असतील या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्तर देखील आपण बघितलेले आहे. आता या संदर्भात या उपोषणकर्त्यांच्या मागणीसाठी पुढे प्रशासन काय करतं याची देखील अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी राम बोरसे, चांदवड.